नमस्कार. इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, सगळं समजतं, पण बोलायची वेळ आली की आत्मविश्वास गायब. हा एक विचित्र विरोधाभास आहे, नाही का, जो खूप जण अनुभवतात. पण यामागे फक्त भाषेचं ज्ञान नाही, तर आपण शिकतो ती पद्धत जबाबदार असू शकते. आज आपण याच विरोधाभासाची आणि त्यावरच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाची जरा चिरफाड करणार आहोत. हाच तो मूळ प्रश्न आहे की ज्या व्यक्तीला एखादी भाषा इतकी चांगली वाचता आणि लिहिता येते, तीच व्यक्ती बोलताना अचानक का अडखळते, का थांबते? आणि याचं उत्तर माहितीये, फक्त शब्दसंग्रहात किंवा व्याकरणात नाहीये. ते जरा जास्त खोलवर आहे, आपल्या मानसिक अडथळ्यांमध्ये दडलेलं आहे, असं या स्रोताचं विश्लेषण सांगतं. खरं तर या समस्येचं मूळ व्याकरणात कमी आणि आपल्या भावनांमध्ये जास्त आहे. या स्रोतानुसार खरे अडथळे टेक्निकल नाहीत, तर ते मानसिक आहेत. म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता, अरे चुकलं तर काय होईल ही भीती, आणि लोक काय म्हणतील, हसतील याची चिंता. हेच भावनिक अडथळे आपल्या बोलण्याच्या क्षमतेला जणू काही कुलूपच लावतात. आणि इथेच ही सगळी गोष्ट एक इंटरेस्टिंग वळण घेते. प्रॉब्लेम शिकणाऱ्यामध्ये नाही, तर शिकवण्याच्या पद्धतीतच आहे, असा दावा इथे केला जातो. म्हणजे दोष व्यक्तीचा नाही, तर त्या सिस्टीमचा आहे. हे वाक्य म्हणजे या पूर्ण विचारसरणीचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. यानुसार अस्खलित इंग्रजी बोलता न येणं ही काही शिकणाऱ्याची वैयक्तिक चूक नाही, तर ते चुकीच्या शिक्षण पद्धतींचा एक परिणाम आहे. बघा, या चुकीच्या पद्धतींमुळे काय होतं, तर एक दुष्टचक्रच सुरू होतं. आपण काय बोलायचं यापेक्षा कसं बोलायचं यावरच जास्त विचार करत राहतो. लोक काय विचार करतील याची काळजी करत बसतो, आणि मग सगळं माहिती असून सुद्धा आपण शांतच राहतो. ह्या निव्वळ चुका नाहीत, तर ही एक मानसिक चौकट आहे जी आपल्याला बोलण्यापासून अडवते. मग यावर उपाय काय? तर या स्रोतानुसार उपाय आहे आपला दृष्टिकोन बदलण्यात. एकदम परफेक्ट इंग्रजी बोलण्यावर फोकस करण्याऐवजी आत्मविश्वास वाढवून सराव करण्यावर भर दिला पाहिजे. चला बघूया हे नेमकं कसं काम करतं. इथे आपल्याला दोन पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एकीकडे पारंपरिक पद्धत, जी संपूर्ण व्याकरणावर आणि सरावासाठी जोडीदारावर अवलंबून असते, तर दुसरीकडे हा नवीन दृष्टिकोन, जो फक्त गरजेच्या व्याकरणावर लक्ष देतो आणि भीती वाटत असतानाही एकटरने बोलण्याची सवय लावण्यावर भर देतो. हा बदल फक्त साधनांमध्ये नाही, तर तो थेट मानसिकतेतला बदल आहे. आणि मला वाटतं या पद्धतीचा सगळ्यात प्रामाणिक आणि प्रॅक्टिकल भाग हाच आहे. भीती एकदम नाहीशी करण्याचं खोटं आश्वासन देण्याऐवजी भीती वाटत असताना सुद्धा संवाद कसा साधायचा हे शिकवण्यावर भर आहे. हा एक खूपच वास्तववादी दृष्टिकोन आहे. या संपूर्ण पद्धतीचा पाया आहे सवय लावण्याचं तत्त्व. सोप्या भाषेत सांगायचं तर इंग्रजी बोलणं हे पोहण्यासारखं किंवा सायकल चालवण्यासारखं एक कौशल्य आहे, जे फक्त पुस्तकं वाचून येत नाहीये. त्यासाठी रोजचा सराव आणि सवयच लागते. बरं, मग हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं, यासाठी कोणती साधने किंवा टूलकिट दिलं आहे ते बघूया. हे टूलकिट 4 महत्वाच्या स्तंभांवर उभं आहे. सुरुवात होते आत्मविश्वासाचा पाया रचणाऱ्या मूळ तत्वांपासून. त्यानंतर येतो तो भाग जो फक्त बोलण्यासाठीच गरजेचा आहे, म्हणजेच आवश्यक व्याकरण. मग येतात संवादाला आणखी प्रभावी बनवणारी काही खास तंत्र. आणि सगळ्यात शेवटी येतो रोजच्या वापरातला शब्दसंग्रह. म्हणजेच हा एक पूर्ण स्टेप बाय स्टेप मार्ग आहे. यातले काही घटक तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे बघा ना, पटकन मदतीसाठी फास्ट फूड टेक्निक आणि प्रभावी संवादासाठी 107 वर्षे जुनी रहस्ये. ही नावं ऐकूनच कुतूहल निर्माण होते, नाही का? या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर केलेला दिसतो. संकल्पना समजून घेण्यासाठी व्हिडिओज आहेत, सखोल माहितीसाठी PDF आहेत, तर सरावासाठी ऑडिओ आणि एक्सरसाइज आहेत. प्रत्येक गोष्टीची रचना एका विशिष्ट उद्देशाने केली आहे. पाया मजबूत करण्यापासून ते शब्दसंग्रह सुधारण्यापर्यंत. हे एक सर्वसमावेशक पॅकेज दिसतंय. चला, आता या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टक्क्यात आलो आहोत. म्हणजे या पद्धतीचे दावे काय आहेत आणि वापरकर्त्याला दिलेलं सेफ्टी नेट म्हणजे सुरक्षा कवच काय आहे यावर एक नजर टाकूया. तर या पद्धतीचे दावे काय आहेत? दावा आहे की फक्त 99 दिवसांत अनेक जण बोलायला लागतात. आणि त्यासाठी रोज किती वेळ द्यायचा? तर फक्त 27 ते 45 मिनिटं. आणि या सगळ्याला एका भक्कम गोष्टीचा आधार आहे. तो म्हणजे 365 दिवसांची हमी, जी एका सुरक्षा कवचासारखी काम करते. ही काही साधीसुधी हमी नाहीये.
365 दिवस म्हणजे पूर्ण 1 वर्ष, आणि विशेष म्हणजे कोणताही प्रश्न न विचारता पैसे परत. यालाच ते अंतिम सुरक्षा कवच म्हणतात. खरं तर हे या पद्धतीच्या निर्मात्यांचा स्वतःच्या सिस्टीमवरचा प्रचंड आत्मविश्वास दाखवतं. थोडक्यात काय, तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, ही पद्धत प्रॉब्लेमचं केंद्रच बदलते, शिकणाऱ्याकडून शिकवण्याच्या पद्धतीकडे. दुसरी गोष्ट, ती ज्ञानापेक्षा आत्मविश्वास आणि सवयीला जास्त महत्त्व देते. तिसरं म्हणजे एकट्याने सराव करण्यासाठी एक पूर्ण टूलकिट देते. आणि चौथं, एका मोठ्या गॅरंटीमुळे आर्थिक जोखीम पूर्णपणे काढून टाकते. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला लावतो, की जर एखादं प्रॅक्टिकल कौशल्य शिकण्याची खरी किल्ली फक्त जास्त ज्ञान मिळवणं नाही, तर आधीपासून असलेल्या ज्ञानावर आत्मविश्वास तयार करणं असेल, तर विचार करा, हीच विचारसरणी आपण आणखी कोणत्या गुंतागुंतीच्या कौशल्यांसाठी वापरू शकतो. नक्कीच विचार करण्यासारखं म्हणताय.